हॅलो गायज, मी प्रतीक्षा भोसले आणि प्रतीक्षा भोसले यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मला एका कमेंटचं उत्तर द्यायचं आहे म्हणून हा मी व्हिडिओ केला आहे. तर त्या कमेंटमध्ये असं होतं की हिचा नवरा विचारतो की नाही व्हिडिओ ही काढते. तर काय विचारायचं आहे? नवऱ्यानंच मला खरं तर सांगितलं व्हिडिओ कर म्हणून तू, आणि तुम्ही कोण लोक आहे मला व्हिडिओ न करायला सांगायला किंवा असे कमेंट करायला. करत जाऊ नका तुम्ही. तर माझ्या नवऱ्यानेच मला व्हिडिओ करायला सांगितलं होतं आणि त्यात तुम्हाला काय वाईट दिसते? होय बाबा, नवऱ्याने व्हिडिओ कर कसं बोलला किंवा काय. तर ते माझे चांगलेच व्हिडिओ असतात, कॉमेडीचे व्हिडिओ असतात. तुम्हाला काय फरक पडतो मी व्हिडिओ काढल्याने? तुम्ही पण काढा व्हिडिओ. कोण अडवणार आहे का तुम्हाला? खरं असं जळत जाऊ नका दुसरे व्हिडिओ काढतात किंवा आपण नाही काढत तर आपण कमेंट करायची, तिचा नवराईला विचारतो की नाही असे करू. आणि खूप दिवसापासून म्हणजे 2-3 वर्ष झाले मी असं विचार करत होते की सगळेजण व्हिडिओ काढतात. होय बाबांनो, आपल्या नवऱ्याला पण आपण हातभार लावला पाहिजे की माझ्या नवऱ्यांचं पेमेंट कमी आहे त्यामुळं असं काय तर असं हे करावं म्हटलं. तर हे लोक असे आहेत ना की कमेंट करतात किंवा काय. माझ्या मला एक मुलगी आहे, तर मला त्या मुलगीचा पण भवितव्याचा विचार केला पाहिजे म्हणून मी व्हिडिओ करते मेन म्हणजे. आणि माझे व्हिडिओ फक्त कॉमेडीचे असतात, बाकी काय नसतात की फालतू लोक काय पण येऊन कमेंट करणार. आता मुलांना शिक्षणाला पण किती खर्च लागतो, किती पैसे लागतात, म्हणून मी माझ्या मुलगीचा शिक्षणाचा विचार करून सगळा विचार करून मी हा व्हिडिओ करायला चालू केले. तर लोक काय वेगळीच आहेत, विचित्रच आहेत, त्यांची निगेटिव्हिटी दाखवून देतात, पण त्याला आपण काय करणार. तर ही माझी मुलगी. काय करतेस बाळा तू? काय माती बाळा? टिकलं कुठं? होय काय? तू कितवीला आहेस आता? 4वीला. स्कूलला जातेस तू? कधी गेलतीस? काय? चल आपण बाय 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 कर. केस सोड बाळा, माझे केस सोड. बाय 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 बाय. बाय बाय. See you. Good night. Bye bye सर्वांना.